नमस्कार मंडळी, कसं काय आहात ना? मजेत? आशा करतो मजेतच असाल। स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी माइंड मिशन क्विज या चॅनलवर। आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 3 मे 2025 महाराष्ट्र राज्याशी संबंधित सामान्य ज्ञान 15 प्रश्न। आणि हो मंडळी, व्हिडिओमध्ये माझ्याकडून काही चुका होत असतील तर कमेंटच्या माध्यमातून मला आवर्जून कळवा। प्रश्न क्रमांक 1 आहे, कोणत्या वर्षानंतर फेब्रुवारी 2025 हा सर्वाधिक उष्ण महिना ठरला आहे? पर्याय अ आहे 1901, पर्याय ब आहे 1903, पर्याय क आहे 1905 आणि पर्याय ड आहे 1907। उत्तर आहे पर्याय अ, 1901 नंतर फेब्रुवारी 2025 हा सर्वाधिक उष्ण महिना ठरला आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश जागतिक बुद्धिबळ महासंघाने जाहीर केलेल्या क्रमवारीत कितव्या स्थानकावर झेप घेतली आहे? पर्याय अ आहे पहिल्या, पर्याय ब आहे पाचव्या, पर्याय क आहे तिसऱ्या आणि पर्याय ड आहे दुसऱ्या। उत्तर आहे पर्याय क, भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश जागतिक बुद्धिबळ महासंघाने जाहीर केलेल्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानकावर झेप घेतली आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, अमेरिकेतील नासाच्या यंत्रणाचा वापर करून कोणत्या खासगी अवकाशयानाने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी अवतरण केले आहे? पर्याय अ आहे गोल्ड घोस्ट, पर्याय ब आहे ब्ल्यू घोस्ट, पर्याय क आहे ग्रीन घोस्ट आणि पर्याय ड आहे येलो घोस्ट। उत्तर आहे पर्याय ब ब्लू घोस्ट। प्रश्न क्रमांक 4 आहे, कोणती कंपनी ही चंद्रावर यानाचे अवतरण करणारी पहिली खासगी कंपनी ठरली आहे? पर्याय अ आहे स्पेस एक्स, पर्याय ब आहे ब्लू मार्मॉन, पर्याय क आहे अदानी ग्रुप, पर्याय ड आहे फायरफ्लाय एरोस्पेस। उत्तर आहे पर्याय ड फायरफ्लाय एरोस्पेस। प्रश्न क्रमांक 5 आहे, रणजी करंडक स्पर्धा 2024-25 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? पर्याय अ आहे मुंबई, पर्याय ब आहे विदर्भ, पर्याय क आहे पश्चिम बंगाल आणि पर्याय ड आहे गोवा। उत्तर आहे पर्याय ब, रणजी करंडक स्पर्धा 2024-25 चे विजेतेपद विदर्भने पटकावले आहे। प्रश्न आहे, विदर्भ संघाने कितव्यांदा रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? पर्याय अ आहे 3, पर्याय ब आहे 5, पर्याय क आहे 2 आणि पर्याय ड आहे 1। उत्तर आहे पर्याय अ, विदर्भ संघाने तिसऱ्यांदा रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, रणजी करंडक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला? पर्याय अ आहे करुण नायर, पर्याय ब आहे यश राठोड, पर्याय क आहे सूर्यकुमार यादव आणि पर्याय ड आहे हर्ष दुबे। आणि उत्तर आहे पर्याय ड हर्ष दुबे। प्रश्न क्रमांक 8 आहे, मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2025 परिषद कोणत्या देशात होणार आहे? पर्याय अ आहे जपान, पर्याय ब आहे जर्मनी, पर्याय क आहे स्पेन आणि पर्याय ड आहे फ्रान्स। उत्तर आहे पर्याय क, मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2025 परिषद ही स्पेन या देशात होणार आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, स्पेनमध्ये होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2025 परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे? पर्याय अ आहे ज्योतिरादित्य सिंधिया, पर्याय ब आहे नितीन गडकरी, पर्याय क आहे नरेंद्र मोदी आणि पर्याय ड आहे पीयूष गोयल। उत्तर आहे पर्याय अ, स्पेनमध्ये होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2025 परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व ज्योतिरादित्य सिंधिया करणार आहेत। प्रश्न क्रमांक 10, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत 5 विकेट घेणारा वरुण चक्रवर्ती कितवा भारतीय गोलंदाज ठरला आहे? पर्याय अ आहे चौथा, पर्याय ब आहे तिसरा, पर्याय क आहे दुसरा आणि पर्याय ड आहे पहिला। उत्तर आहे पर्याय ब, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत 5 विकेट घेणारा वरुण चक्रवर्ती हा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे।
प्रश्न क्रमांक 11 आहे, कोणते केंद्रीय मंत्रालयाने सशक्त पंचायत नेत्री अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? पर्याय अ आहे पंचायत राज, पर्याय ब आहे गृह, पर्याय क आहे कृषी आणि पर्याय ड आहे वित्त. उत्तर आहे पर्याय अ पंचायत राज. प्रश्न क्रमांक 12 आहे, युनो द्वारा झिरो डिस्क्रिमिनेशन डे कधी साजरा करण्यात येतो? पर्याय अ आहे 2 मार्च, पर्याय ब आहे 3 मार्च, पर्याय क आहे 1 मार्च आणि पर्याय ड आहे 4 मार्च. उत्तर आहे पर्याय क, युनो द्वारा झिरो डिस्क्रिमिनेशन डे हा 1 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 13 आहे, बॉन्ड सेंट्रल पोर्टल कोणी लॉन्च केले आहे? पर्याय अ आहे RBI, पर्याय ब आहे IMF, पर्याय क आहे SEBI आणि पर्याय ड आहे नीती आयोग. उत्तर आहे पर्याय क, बॉन्ड सेंट्रल पोर्टल हे SEBI ने लॉन्च केले आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, एक्सरसाइज डेझर्ट हंट 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? पर्याय अ आहे मुंबई, पर्याय ब आहे चेन्नई, पर्याय क आहे जोधपूर आणि पर्याय ड आहे हैदराबाद. उत्तर आहे पर्याय क, जोधपूर. प्रश्न क्रमांक 15 आहे, भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहलीने नुकतेच किती एकदिवसीय सामने खेळून पूर्ण केले आहेत? पर्याय अ आहे 400, पर्याय ब आहे 350, पर्याय क आहे 275 आणि पर्याय ड आहे 300. उत्तर आहे पर्याय ड, भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहलीने नुकतेच 300 एकदिवसीय सामने खेळून पूर्ण केले आहेत. चला तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवू आणि हो, नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.